आल्यावर तुझे काय हॅलो. हॅलो. अरे एक मिनिट हा बडे. हॅलो. हा हॅलो. अरे विशाल बोलायलो. हा. पाचोडून बोलायला का? हो. अं, करण कुठे आहे? करण कोणता? वेद पाहतो. करण माहित नाही का तुला हडसुलला आहे ना त्यो. अरे यार बावड्या नेमकं झालं काय रे? भांडणं झाली ती शाळेपाशी इथं घरापाशी. अरे त्याची बाईक वाचून झालते का त्याची आपत्तिक प्रॉब्लेम होते ब्रो? नाही नाही, ते त्यांच्या भांडणामुळे झालते ते. हो का? नाही म्हणजे हिच्या लग्नाच्या नाही अगोदरचा विषय आहे का लग्नाच्या नंतरचा विषय आहे भावा? नाही नाही, ते विषय कसा आहे, त्या इथं शाळेपाशी बड्डे होता एक जणाचा. हा हा बरोबर, त्या मागाच्या पोराचा. हा नाही नाही, हा, दुसऱ्या पोराचा होता. दुसरा तर पोराचा ते होता का? हा, ते गलत फहमी काय झाली तर इथं फोनवर बोलणं आलं. त्या हा पोरानं काय केलं, 4-5 पोरं आणली हा हा हा. आणि ज्यावेळेस मारहाण केली. काय म्हणलं बाबा? करण संघ मारहाण केली ती मग त्या टायमाला. त्याला लय 2-3 वर्ष झाली त्या गोष्टीला. हा हा, म्हणजे करणला मारलं होतं का? हा, करणला मारलं 4-5 जणांना. लग्नाच्या आधी ना? नाही नाही, लग्न लग्न झालं झालं, त्यावेळेस. लग्न झालं का? असं असं. झालेलं होतं त्यावेळेस. हा हा, म्हणजे नाही रे, म्हणजे केव्हा सुटणार आहे काय? सुटणार आहे महिन्याभरात वाटतं. आता 2-3 दिवसात तर सुटणार होता ना म्हणे. काय माहिती, आपल्याला माहिती नाही घेतलं होतं एवढी. संभाजीनगरला होतो सध्याला, हा. कोर्टाजवळच होतो. म्हणजे आज तारीख होती की नाही का? काय ना, आपल्याला ते कळलंच नाही, ते आपण ते माहितीच नाही घेतली होती गेल्यापासून. हो का? हा. बर. काय म्हणते, कोणत्या त्या पोराच्या माग कोणता म्हणजे कोण बॉय आहे म्हणे? लय तुमच्या जास्त लॉजिंग बिजिंग म्हणजे त्याची जास्त सपोर्ट वाला आहे. त्याला का? हं? नाही, असेच मित्र पण आहे त्याचा बी. कोण नसतेच कोणासाठी. हा, ते तर आहे भावड्या. आता बघ, तू बी पोरग आहे, मी बी पोरग आहे. मला माहिती आहे, तुला माहिती आहे, खरं आहे. पण ते आता कोणाच्या लाईफ मध्ये यार, म्हणजे आताच सगळं चांगलं चालायला लागलं होतं नाही का त्याच्या लाईफ मध्ये. ते अरे तरी बी तो लय दारू पित होता रे बाबा, काय सांगू तुला. करण ना? हा, माझ्या संगच कामाला होता ना त्यो. हो ना. हा. म्हणजे बडे त्याच्या बायकोला काही त्रास देत होता भावड्या. माझ्या माहिती शपथ नाही रे रे. यार बडे, नाही का? आता तुला मी आजपर्यंत मी कोणाला सांगितलं, तुला माहित असेल, तुम्हाला मारायला आलता माझ्या गावाला, सगळं खरं आहे. हो ना, पण गोळ गेला. हो ना हो ना, पण तरी पण म्हणजे नेमकं झालतं काय रे भावड्या? आता ते लय मोठा विषय पांगलाय बरं का. ते आतमध्ये आहे, अर्जुन आतमध्ये आहे. पण हा ना. लगे कोर्टालोक विषय गेलाय. ते तर कोर्टातच आहे. ते दुसरं हा. पण एक विषय कोर्टालोक गेलाय. त्याच्यामुळे मला सगळ्याहून जास्त त्यावर भरोसा, मी त्या टायमाला लाईव्ह फक्त तुलाच पाहिलं होतं समृद्धीहून. हा. हा, जेव्हा तो T20 वर बसला होता. T20 होती माझी. हा, सगळे पेल होते. तूच फक्त शुद्धीवर होता. दर्शन दिलं होतं त्यावेळेस. हा हा, तर म्हणजे मी समजदार तुलाच मानलं. मला विषय विचारत होता, फक्त तू समजदार म्हणून तुला विचारलं नाही बडे. बाकीचे आता सगळे भाडकं, कोणाला कसं फोन लावता बडे, कोणी काही चढून बिडून सांगून नाही का? तेच ना. हा, ते तुझ्या आईसंग बोलणं झालं ना, तुझ्या आईला बोललो होतो ना मी. अरे म्हणलं म्हणजे त्या दादा, आईचं दादा म्हणजे हे बघ बडे, लग्नाचं. माझ्या लाईफ मध्ये आता मी तुला खरं खरं सांगतो, तुला काही माहित असन किंवा नसन, त्या टायमाला हा. तुम्ही आले बडे, तिच्या बापाने माझ्या बापाकडून पैसे घेतलेले होते, सगळं झालं होतं बरं का, सगळं नील झालं. आता हा. हा. एका गोष्टी वाचून विषय आडला होता फक्त नाही का, म्हणजे मी पोस्ट टाकली होती एक. हा. हा. हा, तेव्हा पण आता आता म्हणजे आता पूजा माझ्या हा. नावावर अकाउंट उघडून सगळं म्हणजे 3-4 दिवसापासून मला ब्लॅकमेल करायला बडी नाही का. हा. हा. हा, तर ते कशामुळे करायली, काय करायली, मला तर काहीच माहित नाही. ती आज म्हणजे पोलीस स्टेशनला गेलती, तिने कंप्लेंट टाकायचा विषय केला. मला पोलिसवाल्याचा फोन आला. माझी सख्खी मावस बहीण आहे तिथं, दाजी आहे, पण तिला काही सांगितलं नाही त्यांनी. आम्ही असं हा. असं त्याची आहे. तिने तिथं म्हणजे उलटा सलटा जबाब द्याला नाही का. हा. हा. हा, म्हणजे याच्यामुळे लग्नाच्या नंतर झालेलं आहे. लग्नाच्या नंतर रे, आत्ताचा 2-4 दिवसाचा विषय. आता म्हणजे 4-5 दिवसाचा विषय काय हो? हा, 4-5 दिवस नाही झाले अजून. अरे बाबा. आणि ते कुठे आहे त्या पूजा म्हणे? काय म्हणलं बावड्या? वहिनी घरीच आहे. वहिनी आज बदनापूरला आल्या. वहिनी केस टाकायचा प्रयत्न केला, पण बळजबरी कोणाला नाही फासाव रे. म्हणजे मग एक म्हणणं असं आहे बाया, मी नाही का जेव्हापासून तुम्ही आले का, तेव्हापासून मी हा. असं मानलो बा, आपली व्यक्ती बदलली, आपण विषय सोडून देऊ. समजलं? हा. आता हा लग्नाच्या आधी ते सगळ्याचे हा, होतच असतं. म्हणजे बड्या प्रत्येकाचा विषय असतो रे. ती बी कोणच्या लाईफ मध्ये गेली, मला त्याचं सगळं माहित होत होतं. असं काही नाही तुमच्याकडून माहित होत होतं सगळं. हा. म्हणजे तिथं पण जेवढे सोनार आहे, जेवढे पितळ, तांबी, लोखंड, सोनं ऐकणारे सगळे आपले ओळखीचे. दादा लोक हा. ओळखीचे. दादा पण असं म्हणजे पुरीच्या मॅटर मध्ये कोणी येतं का भावा?
हा पोलीस हा मॅटर मध्ये कोण हा, नसते. मग कोणी येत नाही नाही का. तरी बी आपला सपोर्टर आहे असं काही नाही, पण मग तिला ते म्हणजे करण जो ज्या दिवशीपासून आतमध्ये गेला आज झाला 1.5-2 महिने बरोबर आहे. हा 1.5-2 महिने झाले त्याला. हा, तर म्हणजे त्याला मी भेटायला पण गेलतो, पण त्यांनी नकार दिला मला भेटायचं नाही म्हणे नाही का. हा का. हा, नाही रे पण भेटून देत नाही तिथं हॉस्टेल मध्ये. काय म्हणला बाबा. भेटून देत नाही ना तिथं. अरे भेटून देते, आधार कार्ड द्यायला सगळं भेटून, पैसा लागतो नाही का. हा का. अरे मी गेलतो भेटायला पण त्याचे फॅमिली मेंबर लागत कोणतरी कोणी. अरे तर काय नाही फॅमिली मेंबर लागत जाय तिथे का चव्हाण साहेब बसलच राहतो बाहेर, चष्मीस एक जाडीला ढेरी गिळी बाहेर. जा आपले आम्ही दोन गेलतो चार जण ना. आतमध्ये बडे. मला बी जायचं होतं, पण हे सक्सेस नाही झालं, नाही तर हीच मला आतमध्ये टाकणार होते, आज मी जेलमध्ये असतो. हं. आता आमच्या इकडे 5 जण आहे हर्सूलला. हो ना, माहित आहे ना. काय म्हणला. शिवाजीनगर मधले 5 जण आहे हर्सूलला. आम्ही त्याच्यामधल्या 1 जणाला गेलतो भेटायला. हा, तर आदर्श नगर मधले पण 3-4 जण आहे नाही का. हा. हा तिथं तू. लय मोठे पोर आहे बाबा तिथं मुकुंदवाडीचे. अरे बाबा तस काही अडचण नाही बाबा भाई, भया सगळे सगळ्याची ओळखीचे राहते. हा. मला हिच्यासोबत काय करायचं होतं, हिला माझ्यासोबत काय करायचं होतं, त्याची मला करण आला, करण लग्न झालं, आता पोरगी झाली, आपण काही तिच्या लाईफ मध्ये इंटरफेअर होऊ शकत नाही, बरोबर आहे. हा आता तिथं काय ती लाईफ सेटल झाली आपण काय जातो काय. हा, तिची लाईफ सेटल झाली, पण तरी बी यार ती लई प्रॉब्लेम मध्ये यार ब्रो. म्हणून मला एक म्हणायचं की नेमकं तिचा प्रॉब्लेम काय आहे. आता तिने मला, मी झालं तिला आता 25-30 दिवस झाले आजपासून बोलतो. तर हा आजपर्यंत हा. माझी हिंमत नाही आली मला सांगायची. मला एवढं माहित होतं, फक्त मी तुलाच विचारू शकतो, दुसऱ्या लोकांना कॉल नाही केला बरं का भावा. हॅलो. मी आता मोबाईल खोलला म्हणलं विशाल लावू. पूजा म्हणलं कोण आहे हो काय माहिती. या अकाउंटचं जाऊ दे रे, अकाउंट असं म्हणजे या अकाउंट परत रिसेट करतो त्याच्याबद्दल नाही, मला बोलायचं होतं म्हणून मी अकाउंट उघडलं. आणि मला हा. विचारायचं होतं नाही नाही बा तरी. नेमकं झालंय काय. आता ते म्हणे, म्हणजे तिने मला वेगळं सांगितलं. हा हा. तिने मला असं सांगितलं म्हणे, अं, अर्जुन नाही का, हा हा. अर्जुनने गोळीबार केला. मग त्याला करण, म्हणजे त्यांनी करणला बोलवलं, मग करण आला, मग करणनी म्हणजे तिला लई वेगळं वेगळं सांगितलं. पोरीचं तुला माहित नाही का, किती केलं तर भया आखरीला चाभरीत चाभरीत राहते. ती गंज तो वहिनी असेल मग बी बहीणच सांगतो मी तिला आता नाही का. असं चुकीचं बोलली म्हणून मला म्हणजे माझ्या पोटात पाय शिरले बा, नेमकं झालंय काय काय नाही. हॅलो. 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 हॅलो.